जाता है। और जब बात हो गुड़ी पड़वा की, जो नए सौभाग्य की शुरुआत है, तो इस दिन माँ महालक्ष्मी को नई साड़ी अर्पित करना भक्त के जीवन में सौभाग्य, समृद्धि और नए अवसरों का आशीर्वाद लाता है। इस 19 मार्च गुड़ी पड़वा के पावन अवसर पर आप भी मात्र 351 रुपए में माँ महालक्ष्मी को साड़ी सेवा अपने नाम से करवा सकते हैं। यजमान.in के माध्यम से घर बैठे आपके नाम से यह सेवा कोल्हापुर में विधि विधान से संपन्न की जाएगी। आपको मिलेगा सेवा का वीडियो, ब्लाउज पीस और आशीर्वादित हल्दी कुमकुम। AI द्वारे तयार केलेल्या या व्हिडिओद्वारे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भाविकांना पाडव्यानिमित्त देवीला साडी अर्पण करण्याचं आवाहन केले जाते। त्यासाठी 351 रुपये भरा, आम्हीच देवीला साडी अर्पण करतो, त्याचा व्हिडिओ, ब्लाउज पीस आणि हळदी कुंकू पाठवतो असं आवाहन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियातून सध्या व्हायरल होतोय। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रबोधन प्रचार आयाम प्रमुख आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य योगेश तिवले यांनी या व्हिडिओची खात्री करण्यासाठी यजमान.in या वेबसाईटवर जाऊन साडी सेवेसंदर्भात बुकिंग करण्याचा प्रयत्न केला असता सेवा म्हणून 351 रुपयांसह पुरोहित दक्षिणा म्हणून 51 रुपये, प्रसाद पाठवण्याचं शुल्क म्हणून 199 रुपये असे 601 रुपये उकळले जात असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं। त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेत या फेक वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं योगेश तिवले यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय। फेसबुक यावर यजमान.in या फेक वेबसाईट संदर्भात माहिती घेतली तर हा जे यजमान.in जे आहे ते श्री महालक्ष्मी अंबाबाई यांच्या साड्यासंदर्भातली गुढीपाडव्याच्या संदर्भातली जी काही माहिती प्रसारित करत आहेत किंवा व्हिडिओ प्रसारित करत आहेत, हा व्हिडिओ फेक म्हणजे AI तंत्रज्ञानानं वापर करून केलेला व्हिडिओ आहे। तरी ग्राहकांनी, भाविकांनी यावर विश्वास ठेवू नये आणि जे त्याचे पेमेंट करावे लागते 351 आणि 601, तर अशा पद्धतीनं भाविकांची लुबाडणूक जी चालू आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो आहे। तर जिल्हाधिकारी महोदयांनी यावर निश्चित कारवाई करून त्या वेबसाईटवर बंदी आणणार आहेत आणि पोलीस कारवाई चालू आहे असे आम्हाला सांगितले आहे। यावर सर्वांनी, भाविकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे आणि अशा कुठल्याही व्हिडिओ बघून किंवा महालक्ष्मी अंबाबाई पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीची साडीची जाहिरात केलेली नाही आहे। प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकृत वेबसाईटवर देवीच्या सेवांसंदर्भात माहिती आहे। अशा पद्धतीनं गुढीपाडव्याला देवीला साडी अर्पण करण्याची कोणतीही प्रथा नसल्याचं श्री पूजकांसह देवस्थान समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी देवस्थान व्यवस्थापन समितीनं तातडीनं या फेक वेबसाईटवर कारवाई करून ती बंद करणं गरजेचं आहे।